नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। ओळखपत्र असूनही मतदारांना मतदानापासून रोखले, बोरी मतदान केंद्रावर गंभीर आरोप, झोनल ऑफिसरकडे लेखी तक्रार दाखल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 दरम्यान बोरी येथील मतदान केंद्र क्रमांक 20 वर गंभीर प्रकार घडल्याचा आरोप समोर आला असून यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। उमेदवाराचे अधिकृत प्रतिनिधी नागेश लोढिबा चौधरी यांनी या संदर्भामध्ये झोनल ऑफिसर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार संबंधित मतदान केंद्रावर काही मतदारांकडे वैध ओळखपत्रे आणि सर्व काही आवश्यक कागदपत्रे असून देखील त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले। मतदानाचा मूलभूत हक्क नाकारल्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून लोकशाही प्रक्रियेवरच आघात झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। नागेश चौधरी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की मतदान केंद्राचे अधिकारी श्री लोलगे मतदान केंद्र क्रमांक 20 बोरी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत काही मतदारांना मतदानाचा अधिकार नाकारला। या प्रकरणाची तात्काळ आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित पत्रकारांनी मतदान केंद्रातील अधिकारी श्री लोलगे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतेही स्पष्टीकरण न देता श्री लोलगे यांनी पत्रकारांशी संवाद टाळत मतदान केंद्रातून निघून जाणे पसंत केले। अधिकाऱ्यांचा हा मौन व्रताचा पवित्रा संशय अधिक गडद करणारा असल्याचे पत्रकार आणि नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। या सर्व प्रकारामुळे मतदान प्रक्रियेत काहीतरी अनुचित घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि मतदार व विविध संघटनांकडून होत आहे। प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। नमस्कार, माझं नाव सुशील बंडराव राऊते। मतदानासाठी आलो होतो मी। माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट होते, त्यांनी दिलेली चिठ्ठी पण होती, पण माझा नंबर जसा आला की त्यांनी म्हणले सगळं बंद झालं, म्हणले मला मतदान त्यांनी करू दिलं नाही। एवढी माझी खंत आहे, मला माझ्या मतदानाच्या अधिकारापासून त्यांनी मला वंचित ठेवलं। मी तिथे 4:30 वाजता आलतो। वगैरे काही मागितलं नाही, नाही अर्ज वगैरे काही करूच दिलं नाही मला, काहीच तिने काहीच माहिती नाही। टाईम संपला म्हणले, ओके हां दादागिरी केली माझ्यावर।